आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. गळतगासह बेडकिहा, शमनेवाडी, नेज, खडकलाट परिसरातील सर्व गावात श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पहाटेपासूनच गणेशाचे आगमन करण्यात येत होते. रात्री उशिरापर्यंत तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती घेऊन येण्यात मग्न होते. 2 दिवसापासून गणेश भक्तांच्यातून श्री गणेश मूर्तीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. त्यामुळे कुंभार वसाहत गजबजत होती. सायंकाळी 4 नंतर गणेश आगमनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी वाजंत्रीचा उपयोग केल्याचे दिसत आहे. गळतगा येथील ओम गणेश तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीच्या मिरवणुकीचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता येथील बस स्थानकावर ओम गणेश तरुण मंडळाच्या श्रीच्या मूर्तीचे आगमन झाले. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा मनसे अध्यक्ष पुंडलिक जाधव, चिकोडी जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे, माजी आमदार काकासाहेब पाटील, गळतगा ग्रामपंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील, बेडकिहाळचे युवा नेते दत्तकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर पवार, माजी APMC अध्यक्ष प्रकाश गिंडे, सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादर आदीसह विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बँड, बेंजो, हलगी आणि ढुणकीच्या निनादात गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. बस स्थानकावर श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी विशेष आकर्षण म्हणून आणलेल्या टेडी बियर पाहण्यासाठी लहान मुलांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ओम गणेश तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वड्डर पवार यांच्या हस्ते उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून निघून ओम गणेश स्टोन क्रशर जवळ आले. यावेळी महादेव हिरेमठ स्वामी यांच्या पौरोहित्याखाली विशेष पूजा करून श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गणेश मिरवणुकीत हजारो भाविक उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.